चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे। ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जून पर्यंत कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 300 रुपयांची तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो इथे विचारायला लागलाय की इथून 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात 15 जून पर्यंत येऊ शकते 300 ची तेजी। जर 15 जून पर्यंत कांद्याच्या बाजारभावात 300 ची तेजी आली तर मग कांद्याचा बाजारभाव हा 15 जून पर्यंत या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात। ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जून पर्यंत कांदा भावात येणार आहे 300 रुपयांची तेजी। पण कांदा बाजार भावात 15 जून पर्यंत 300 रुपयांची तेजी काय येणार, या तेजीमध्ये 15 जून पर्यंत कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, ही तेजी आल्यानंतर या तेजीत आपण कांदा विकायचा का थांबायचं, कशात होणार बरं आपला सर्वात जास्त फायदा। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे इथं प्राप्त करून घेऊयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात कांद्याची दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ही दर पातळी 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटल आहे। मग असं काय घडणार आहे 15 जून पर्यंत की ज्यामुळं कांद्याच्या बाजारभावात 300 ची तेजी येईल आणि ही 300 ची तेजी आली तर कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। तर बघा मित्रांनो, कांदा बाजारभावात तेजी येण्यामागचं जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते कारण आहे मोदी सरकारची कांदा खरेदी। इथून 15 जून पर्यंत मोदी सरकार कांदा खरेदी फार वेगानं करणार आहे, कारण त्यांना माहीत आहे की भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा भयंकर वाढू शकतो आणि भविष्यात कांदा बाजारभाव जर प्रचंड प्रमाणात वाढला तर मग त्यांना कांदा खरेदीही परवडणार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथून 15 जून पर्यंत मोदी सरकारची कांदा खरेदी ही बऱ्यापैकी वाढताना दिसणार आहे आणि हे एक महत्त्वाचं कारण असणार आहे की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला 15 जून पर्यंत या ठिकाणी तेजी येताना दिसणार आहे। दुसरं महत्त्वाचं कारण जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर यासोबतच भविष्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढणार आहेत म्हणून व्यापारी सुद्धा प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी करणार आहेत, याचाही चांगला परिणाम कांद्याच्या दरावरती होताना दिसू शकतो। शिवाय मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनातील जी 11% घट आहे ती घट आणि शिवाय भविष्यात कांदा बाजारभाव हा वाढणार आहे म्हणून जे आपल्यासारखे शेतकरी मित्र आहेत की जे कांदा स्टॉक करू शकतात ते कांदा स्टॉक करणार आहेत। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये इथून 15 जून पर्यंत आपल्याला कांद्याची विक्री सुद्धा घटताना दिसणार आहे। आणि जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात 15 जून पर्यंत हा 100% गॅप निर्माण होणार आहे आणि निर्माण होणारा हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा इथून 15 जून पर्यंत कमीत कमी 300 रुपयानं वाढणार आहे आणि या तेजीमध्ये 15 जून पर्यंत कांद्याचा बाजारभाव कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचणार आहे। राहिला प्रश्न की बाबा आपण विक्री या दरावर करायला पाहिजे अथवा नाही, तर माझं मत आहे की लो क्वालिटीचा जो कांदा आहे, जो जोड कांदा आहे, जो बारीक कांदा आहे, ज्याचा पापुद्रा निघालेला आहे, असा जो कांदा आहे तो कांदा या तेजीत विक्री करून टाकावा। पण जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो स्टॉक करून ठेवा, कारण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव सध्याच्या भावापेक्षा तिप्पट ते चौपट वाढण्याची दाट शक्यता आहे।
सरतेशेवटी आपल्यापाशी असणारा कांदा हा आपला आहे. विचार करून आपण सर्वांनी निर्णय घ्यावा. एकदाच विकणं शक्य नसेल तर प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने विकणं हा सुद्धा फायद्याचा फॉर्म्युला होऊ शकतो. फक्त विचार करून निर्णय घ्या. घाई गडबडीमध्ये आपल्यापाशी असणारं भविष्यातील सोनं पितळच्या भावात विक्री करू नका, एवढीच आपणास विनंती. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची बाजारभाव पातळी ही कशा पद्धतीनं राहू शकते, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला आता इथं मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.